पावसाळ्यात घरात साप आढळणे साहजिक बाब आहे। मात्र एका वेळी तब्बल 22 जहाल विषारी साप एकाच घरात आढळण्याची घटना उत्तमसरा या गावात घडली आहे। दिवसभराच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या कोब्रा सापांची जंगलात रवानगी करण्यात आली आहे। आम्ही बाहेर गावून आल्यावर दुपारी नाही संध्याकाळी आम्हाला सापाची कात दिसली बाहेर दरवाजासमोर। घरात गेल्यावर आम्ही संध्याकाळी मग झोपेच्या तयारीने सातल्या टाकल्या। त्याच्यावर एक नागाचं पिल्लू दिसलं। नागाचं पिल्लू दिसल्यावर आम्ही सर्पमित्राला बोलावलं। सर्पमित्र घरी येऊन आमच्या ते सापाचं पिल्लू पकडलं। सापाचं पिल्लू पकडल्यावरही आम्हाला अजून संध्याकाळी अजून एक पुन्हा दिसल्यावर मग आम्ही अजून तो पकडल्यावर आम्ही सकाळी उठल्यावर अजून किचनमध्ये गेल्यावरही आम्हाला पुन्हा अजून दोन दिसल्यावर अजून सर्पमित्र आले। सर्पमित्रांना अजून पकडल्यावर ते कुळावर अजूनही पाहिलं तर पूर्ण कूळ काढला तो घराचा कूळ काढल्यावर त्याच्यात 22 नागाचे पिलं होते। भातुकली तालुक्यातील उत्तमसरा गावचे रहिवासी असलेले मंगेश सायंके हे कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले होते। गावावरून परत आल्यानंतर घराच्या दाराजवळ त्यांना सापाची लहानशी कात दिसली। तर रात्रीच्या वेळी झोपण्याकरता अंथरूण टाकताना त्यांना सापाचं पिल्लू आढळून आलं। अंथरुणात साप बघताच मंदा सायंके यांनी आरडाओरडा करत मुलांना सोबत घेत घराबाहेर पडल्या। तात्काळ साप निघाल्याची माहिती वसा संस्थेचे ॲनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके यांना दिली। भूषण यांनी ते पिल्लू कोब्रा जातीच्या सापाचं असल्याचे सांगत त्याचं रेस्क्यू केलं। काल रात्रीच्या सुमारास मला हेल्पलाईनवर एक कॉल आला मंगेश सायंके यांचा की त्यांच्या घरामध्ये एक सापाचं पिल्लू आढळलेलं आहे। मी तात्काळ आपले रेस्क्यू इक्विपमेंट घेऊन तिथे पोहोचलो। तिथे पोहोचल्यानंतर बघितल्यानंतर मला एक नागाचं पिल्लू सापडलं। त्याला मी रेस्क्यू करून पुन्हा माझ्या घरी गेलो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सकाळी पुन्हा त्यांचाच कॉल आला की एक अजून पिल्लू तिथं दिसलेलं आहे। किचनमध्ये पुन्हा एक नागाचं पिल्लू मी रेस्क्यू केलं। त्यानंतर मला शंका आली तर मी पुन्हा इकडे बघितल्यानंतर मला तिथून अजून एक सापाचं पिल्लू दिसून आलं। त्यानंतर तिथल्या ग्रामस्थांच्या मदतीने मी तो ज्या भिंतीतून ते साप निघत होते त्या भिंतीला खोलण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण काढल्यानंतर मला एक करता पूर्ण तिथे 22 सापांचा पिल्लांचा एक खूप मोठा संख्येने तिथून पिल्लू मी रेस्क्यू केले। वसाचे ॲनिमल रेस्क्यूअर भूषण सायंके, पंकज मालवे यांनी या सर्व पिलांना रेस्क्यू करून वनविभागात सर्व पिलांची नोंद केली आणि पिलांना नजीकच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं।